नमस्कार सर्वांना, मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती आणि सोबतच इतर पदांची भरती जाहिराती पाहणार आहोत। जाहिरात क्रमांक 1 पाहिजेत। गांधी विद्यालय शिक्षण संस्था कोंढाद्वारा संचालित गांधी कनिष्ठ महाविद्यालय कोंढा, तालुका पवनी, जिल्हा भंडारा, विज्ञान शाखा स्वयंअर्थ साई। मित्रांनो, शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे गांधी विद्यालय शिक्षण संस्था। या शिक्षण संस्थेद्वारा संचालित महाविद्यालयाचे नाव दिले आहे गांधी कनिष्ठ महाविद्यालय। ॲड्रेस कोंढा, तालुका पवनी, जिल्हा भंडारा, विज्ञान शाखा करिता आहे कनिष्ठ महाविद्यालय। स्वयंअर्थ साई तत्वावर या ठिकाणी खालील रिक्त पदे भरण्यात येत आहे। रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे। अनुक्रमांक 1 पद व संख्या। उच्च माध्यमिक शिक्षकाची या ठिकाणी भरती करण्यात येत आहे। एकूण 4 पदे, एकूण 4 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे। शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता MSc B.Ed द्वितीय श्रेणी। 4ही पदासाठी शैक्षणिक पात्रता MSc B.Ed द्वितीय श्रेणीमध्ये उमेदवार उत्तीर्ण असायला पाहिजे। विषय गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र म्हणजेच मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयासाठी उच्च माध्यमिक शिक्षकाची एकूण 4 पदे या ठिकाणी गांधी कनिष्ठ महाविद्यालय। ॲड्रेस आहे कोंढा, तालुका पवनी, जिल्हा भंडारा, विज्ञान शाखेकरिता या शिक्षकांची नेमणूक करण्यात येत आहे। इन्फॉर्मेशन सूचना। उपरोक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात असून पात्र उमेदवारांनी गांधी विद्यालय शिक्षण संस्था कोंढा येथील कार्यालयात दिनांक 21 जून 2025 रोज शनिवारला सकाळी 11 ते दुपारी 4 वाजतापर्यंत प्रत्यक्ष मुलाखतीकरिता स्वखर्चाने हजर राहावे। उमेदवारांना सूचना आहे, ही जी पदे आहे 4 पदे, ही 4 पदे किंवा 4 जागा तात्पुरत्या स्वरूपात असून पात्र जे कोणी उमेदवार आहे अशा पात्र उमेदवारांनी गांधी विद्यालय शिक्षण संस्था कोंढा येथील कार्यालयात दिनांक 21 जून 2025 वार दिला आहे, रोज शनिवारला सकाळी वेळ दिला आहे सकाळी 11 वाजेपासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत किंवा 4 वाजतापर्यंत प्रत्यक्ष मुलाखतीकरिता इंटरव्ह्यूकरिता स्वखर्चाने हजर उमेदवारांना या ठिकाणी राहायचे आहे। दिलेल्या ठिकाणी, दिलेल्या तारखेला आणि दिलेल्या वेळेमध्ये। अध्यक्ष गांधी विद्यालय शिक्षण संस्था, ॲड्रेस कोंढा, तालुका पवनी, जिल्हा भंडारा। जाहिरात क्रमांक 2 लेखापाल व सहयोगिनी पाहिजेत। नवक्रांती लोकसंचालित साधन केंद्र राळेगाव CMRC अंतर्गत लेखापाल व सहयोगिनी नेमावयाचे आहे। मित्रांनो, या ठिकाणी नवक्रांती लोकसंचालित साधन केंद्र राळेगाव CMRC अंतर्गत लेखापाल व सहयोगिनी नेमण्यात येत आहे। कृपया खालील निकषानुसार पात्र इच्छुक उमेदवारांनी नवक्रांती लोकसंचालित साधन केंद्र राळेगाव येथे दिनांक 25 जून 2025 पर्यंत अर्ज व सर्व आवश्यक कागदपत्रासह जमा करावे। मेलद्वारे आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही। तर उमेदवारांना अर्ज व सर्व आवश्यक कागदपत्र 25 जून 2025 पर्यंत स्वतः नवक्रांती लोकसंचालित साधन केंद्र राळेगाव येथे जमा करायचे आहे। मेलद्वारे पाठवलेले किंवा त्या ठिकाणी आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही। रिक्त पदाचा तपशील रकान्यात दिला आहे। पदाचे नाव, शैक्षणिक अर्हता व अनुभव, वयोमर्यादा, मानधन आणि पदसंख्या। पदाचे नाव लेखापाल, पदसंख्या 1 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे लेखापाल या पदाची। शैक्षणिक अर्हता व अनुभव M.Com किंवा B.Com, टॅली एक्सपर्ट, MSc मायक्रोसॉफ्ट वर्ड /Excel वापरता येणे आवश्यक। वयोमर्यादा 21 ते 40 वर्षापर्यंत। मानधन प्रतिमा ₹10,000 पर्यंत मानधन। निकषानुसार सेवा कर, अनुभव व पात्रतेनुसार मानधन ठरविण्याचे अधिकार लोकसंचालित साधन केंद्राकडे राहतील। तर या पदासाठी ₹10,000 पर्यंत मानधन मिळणार आहे। पदसंख्या CMRC स्तरावर 1 पद, तालुकानिहाय राळेगाव 1 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे। त्यानंतर आहे पदाचे नाव सहयोगिनी, पदसंख्या एकूण 2 जागा भरण्यात येत आहे। शैक्षणिक अर्हता व अनुभव 12वी उत्तीर्ण व सामाजिक क्षेत्राचा अनुभव। वयोमर्यादा 21 ते 40 वर्षापर्यंत। मानधन प्रतिमा ₹5,000 पर्यंत मानधन या पदासाठी मिळणार आहे। निकषानुसार सेवा कर, अनुभव व पात्रतेनुसार मानधन ठरविण्याचे अधिकार लोकसंचालित साधन केंद्राकडे राहतील। पदसंख्या CMRC स्तरावर पद, एकूण 2 जागा भरण्यात येणार आहे। तालुका निहाय राळेगाव
इन्फॉर्मेशन सूचना अर्ज करावयाचा पत्ता नवक्रांती लोकसंचालित साधन केंद्र राळेगाव, ग्रामीण विकास प्रकल्प मातानगर राळेगाव, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ. मोबाईल नंबर संपर्क क्रमांक पहिला संपर्क क्रमांक 8007839608 आणि दुसरा संपर्क क्रमांक 9022547521. क्रमांक 3 श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान. ॲड्रेस मुक्काम पोस्ट वडाळा, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर. पाहिजेत लोकमंगल महाविद्यालयामध्ये खाली नमूद केलेली रिक्त पदे त्वरित भरावयाची आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज हा दिलेला ईमेल ॲड्रेस आहे या ईमेलवर दिनांक 21 जून 2025 पर्यंत पाठवावे. तर या ठिकाणी मित्रांनो, लोकमंगल महाविद्यालयामध्ये खाली दिलेले रिक्त पदे त्वरित भरण्यात येत आहे. तरी जे कोणी इच्छुक उमेदवार आहे अशा इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ॲप्लिकेशन या दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर दिनांक 21 जून 2025 पर्यंत पाठवायचे आहेत. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक पदाचे नाव शैक्षणिक अर्हता, पदसंख्या, अनुभव. अनुक्रमांक 1 पदाचे नाव सिव्हिल इंजिनियर या पदाची भरती करण्यात येत आहे. शैक्षणिक अर्हता डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग, BE चालेल किंवा डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये केलेला असावा. पदसंख्या एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. अनुभव सिव्हिल क्षेत्रातील 5 वर्षाचा अनुभव किंवा टीम हँडल करण्याचा अनुभव व संगणकाचे ज्ञान AutoCAD असावे. अनुक्रमांक 2 पदाचे नाव सहाय्यक लेखापाल. शैक्षणिक अर्हता शैक्षणिक पात्रता BCom किंवा MCom Tally/MSc IT. पदसंख्या एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. अनुभव किमान 2 वर्षाचा अनुभव सहाय्यक लेखापाल या पदाचा. त्यानंतर आहे अनुक्रमांक 3 पदाचे नाव ग्रंथपाल. शैक्षणिक अर्हता शैक्षणिक पात्रता MLib. एकूण 2 जागा भरण्यात येत आहे ग्रंथपाल या पदाचा. अनुभव किमान 2 वर्षाचा अनुभव या पदासाठी आवश्यक आहे. त्यानंतर अनुक्रमांक 4 पदाचे नाव लिपिक. शैक्षणिक अर्हता शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर, त्याचबरोबर MSc IT. पदसंख्या एकूण 5 जागा लिपिक या पदाच्या या ठिकाणी भरण्यात येत आहे. अनुभव संगणकाचे ज्ञान आवश्यक, मराठी व इंग्रजी टायपिंग आवश्यक. इन्फॉर्मेशन सूचना संपर्क क्रमांक दिला आहे. पहिला संपर्क क्रमांक 7507776813 आणि दुसरा संपर्क क्रमांक 9028575172. सचिव श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान. क्रमांक 4 पाहिजेत जीवनरेखा प्रतिष्ठान संचलित महिला BCA महाविद्यालय. ॲड्रेस फ्लॅट नंबर E51 IT पार्क जवळ MIDC लातूर. मोबाईल नंबर एकूण 3 संपर्क क्रमांक दिले आहे. पहिला संपर्क क्रमांक 9372346476. दुसरा संपर्क क्रमांक 9890759512 आणि तिसरा संपर्क क्रमांक आहे 8788298900. खालील पूर्णवेळ पदे त्वरित भरणे आहेत. खाली दिलेले रिक्त पदे त्वरित या ठिकाणी भरण्यात येत आहे महिला BCA महाविद्यालयामध्ये. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक पदाचे नाव शैक्षणिक अर्हता, अनुभव आणि पदसंख्या. अनुक्रमांक 1 पदाचे नाव प्राध्यापक. शैक्षणिक अर्हता MSc बायोटेक किंवा मायक्रोबायोलॉजी विषयामध्ये MSc झालेलं असायला पाहिजे उमेदवाराचा. अनुभव कमीत कमी 2 वर्ष. पदसंख्या एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 2 पदाचे नाव प्राध्यापक. शैक्षणिक अर्हता MDesign/MA फॅशन डिझाईन. अनुभव कमीत कमी 2 वर्ष. पदसंख्या एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 3 पदाचे नाव प्राध्यापक. शैक्षणिक अर्हता MSc न्यूट्रिशन आणि डायटिटिक्स. अनुभव कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. पदसंख्या एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 4 पदाचे नाव प्राध्यापक. शैक्षणिक अर्हता MTech किंवा MCA किंवा MSc CS/MSc CM. अनुभव कमीत कमी 2 वर्ष अनुभव. पदसंख्या एकूण 2 जागा. त्यानंतर अनुक्रमांक 5 पदाचे नाव प्राध्यापक. शैक्षणिक अर्हता MA विषय इंग्रजी. MA इंग्रजी विषयामध्ये झालेलं असावं. अनुभव कमीत कमी 2 वर्ष. पदसंख्या एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना नोट 1 NET/SET/PhD आवश्यक. जर उमेदवार उपलब्ध नसेल तर पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवारांना प्राधान्य दिला जाईल. तर उमेदवारांना या ठिकाणी सूचना दिली आहे. नेट परीक्षा किंवा सेट परीक्षा पास असणे आवश्यक आहे किंवा PhD उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे. जर अशा शैक्षणिक पात्रतेचे उमेदवार उपलब्ध नसेल तर पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवारांना प्राधान्य दिला
जाईल। या ठिकाणी केवळ मास्टर डिग्रीवर उमेदवारांना या ठिकाणी घेतल्या जाईल। जर त्यांच्याकडे उमेदवार उपलब्ध नसेल, नेट झालेले उमेदवार उपलब्ध नसेल किंवा सेट एक्झाम पास झालेले उमेदवार उपलब्ध नसेल किंवा PhD झालेले सुद्धा उमेदवार या ठिकाणी उपलब्ध झाले नाही, तर केवळ पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य दिला जाईल। 2. जाहिरात दिलेल्या दिनांकापासून 8 दिवसात मूळ कागदपत्रासह हजर राहणे। म्हणजेच मित्रांनो, ही जाहिरात दिनांक 16 जून 2025ला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे। या दिनांकापासून म्हणजे जाहिरात दिलेल्या दिनांकापासून 8 दिवसात मूळ कागदपत्रासह म्हणजेच ओरिजिनल शैक्षणिक डॉक्युमेंटसह उमेदवारांना हजर राहायचे आहे। वेळ दिली आहे हजर राहण्याची सकाळी 11 वाजेपासून ते 4:30 वाजेपर्यंत। प्रिन्सिपल महिला BCA महाविद्यालय लातूर। तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।